वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आणि मागचा जो आपला परणपट्टीचा ब्लॉग होता तो ब्लॉग कंटिन्यू केल्यानंतर तो असाच रँडम शूट केला होता मी की बनवत होतो. मंडे होता, फास्ट कंटिन्यू केला आपण आषाढी एकादशीचा आणि मग मंडेला. आणि मग त्यानंतर आज आहे थर्सडे आहे ना? हो यस, गुरुवार आहे आज. सो ऑफिसला चाललो आहे आज. असंच म्हटलं रँडम चालू करू ब्लॉग, कारण सॅटर्डे संडेचा तर प्लॅन आहेच माझा की काहीतरी व्लॉग्स करूयात, कुठेतरी जाऊयात. पण आज ऑफिसला चाललो होतो आणि ऑफिसला पण असं थोडं निवांत टाईप चिल टाईप होतं. तर म्हटलं मग चला सुरू करू. थोडं टेन्शन पण आहे ऑफिस गेल्यानंतर समजेलच, सो बघू. आणि मग म्हणून म्हटलं चला आता ब्लॉग पण करून घ्या. आज कुठं गेलो बाहेर तर ऑफिसला चाललो आहे. ऑफिस सोडून पण अजून कुठं काही गेलो तर नक्कीच शूट करू आपण. पण आता निघू, यस निघू. मग बाकीचा ऑफिसला बोलू. आणि ॲज युजल व्ह्यू आपला बापच. पाऊस जरासा बंद झाला आहे, जरासा म्हणजे पूर्णच बंद झालं आहे. एकदम सनलाईट वगैरे आली, पण मग हे हिरवागारच राहणार. त्याच्यासाठीच ते घेतले ना, त्याच्यासाठी जेवढे पैसे पे केले. सो यस निघू आता पटकन. तू दुःखात आहे ना आज. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण जस्ट पोचलो ऑफिसला पोचल्यानंतर बघतो तर काय इथं बिझनेस चालू आहे नाही का. म्हणजे का भारी बिझनेस करतात लोक की ऑफिसला आल्यानंतर ऑफिसच्या मध्ये जे असतं ना आपलं म्हणजे खाली बेसमेंटला जे असतं पार्किंग, तिथं डायरेक्ट बिझनेस चालू करून दिले कपड्यांचे याचे. तर ते बघूच आपण थोड्या वेळाने जाऊ 5 मिनटात. आता जरा आल्या काम सोडून हे दिसल्यावर की तिथं कपडे आणि ते सगळेजण तिथं म्हणजे बिझनेसची स्ट्रॅटेजी बघतात ना कुठल्या लेवलला चालू, नेक्स्ट लेवलला. समोर पूर्ण ऑफिस आपलं इकडं येते. मला थोडं जवळ इकडं जरा दुःखी आत्मा की नाही मित्रांनो, तो जिकडं तिकडं राख्यान रक्षाबंधन येते वाटतं ना, तर त्याच्याबद्दल हे चालू येतं राख्याच. त्याच्यात नाही, इथं कपड्यांचं सुद्धा शॉप आहे नाही का, म्हणजे मेन्स पण आणि वुमन्स पण. जसं आता हे समोरचं वुमन्स आणि इकडं आहे परफ्यूमचं पण आहे, शर्ट्स ड्रेसेस सगळंच आहे. हा बिझनेस किती भारी आहे. म्हणजे लोक इथे जॉबला येतात आणि ब्रेकमध्ये आल्यानंतर त्यांना सुचतं की काहीतरी घ्यायचं म्हणून मग ते घेत बसतो. परत खायचे पण खूप सारे आयटम्स आहेत. तर ते मार्केट सोडून आपण सॉफ्टी घ्यायला आलो. आलीच आमचे मॅनेजर बघा कशी सॉफ्टी खाते. मॅनेजर बघा, मॅनेजर. तोड. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, काल आपण ब्लॉग स्टार्ट केलेला, पण मी त्यानंतर पुढे ब्लॉग कंटिन्यूच केला नाही. आणि आज आहे नेक्स्ट डे आणि नेक्स्ट डेला खूप सारा पाऊस पडून गेलेला आहे. बघू शकता तुम्ही. टान फुलपाखरू नाही, कबूतर. सो आज नेक्स्ट डेला परत ऑफिसलाच चाललो आहे. सो म्हटलं कालचा ब्लॉग एकदम असा छोटूसा लाईक 2-3 मिनटाचाच झालेला आय थिंक. एवढं काही जास्त मी शूट नाही केलं आणि म्हणूनच नंतर रात्री पण विसरून गेलो. तसंच आलो, लेट झालं होतं तर गर्दीमध्ये म्हटलं काय शूट करा म्हणून. ॲक्च्युली मी विसरून पण गेलेलो की ब्लॉग स्टार्ट पण केलेला असं नेहमीप्रमाणे. पण आज करेल मी पूर्ण दिवस ब्लॉग. लवकर पण चाललो ऑफिसला. जस्ट 8:45 वाजले. 9:15 पण म्हणजे खूप लवकर चाललो नाही तर मी काल 11:30-12ला घरून निघालेलो. सो आज 9:15 वाजता लवकर जाऊ ऑफिसला. आणि आज पूर्ण दिवस ब्लॉग करेल मी ऑफिसमध्ये पण आणि जिकडं पण जाऊ तिकडं पण. सो यस लगेच निघूयात. बाय. ऑफिसला आल्यावर आपण करत आहोत थोडंसं काम आणि आता काम केल्यावर आपण जाऊयात बाहेर. मित्रांनो, आपण काल पण या ठिकाणी आलेलो तेव्हा फार गर्दी होती. आता तुम्ही बघू शकता काहीच देखील गर्दी नाही आहे. इकडे पण नाही. सो आता परत काहीतरी मगचोरी करूयात. मित्रांनो, ऑफिसला आल्यानंतर आपण आलेलो आहोत कोपर किराण्याच्या प्राईड किचन म्हणून हैदराबादी बिर्याणी. समोर व्ह्यू भारी इथला.
तिथं समोर हे वाला आहे ना, कोपर खैरानी स्टेशन आहे ते वाला समोर जो पत्र लावलेलं आहे ब्लू कलरचा कोपर खैरानी स्टेशन आणि त्याच्यासमोर फ्राईड किचन म्हणून असा ॲम्बियन्स आहे. आणि आता ऑर्डर करणं चालू आहे. काय ऑर्डर करतो बघू. बिर्याणी इथली फेमस आहे हैदराबादी, मसाला म्हणजे जसं ग्रेव्ही वगैरे आणि रोटी ते पण. सो बघू आपण काय ऑर्डर करतो. बघू काय ऑर्डर. मसाला आणि नान. बोल ना. अरे मीडियमची जी बिर्याणी मागवली आहे ती 430च्या मनाने महाग आहे. आपण तिकडे खातो ती 250पर्यंत भेटली. चांगली होती. मी आता कशी असेल आपल्याला माहिती नाही आपण चेक करू. आता चेक करू. तर आता हे हा काय होता मसाला, चिकन मसाला, चिकन लबाब होते आणि हे नान. इतर वेळेस ते आता बिर्याणी कोणती ऑर्डर केली मग आपण? अजून केली नाही ना? ॲक्च्युली केली आहे पण ती थोडी महाग आहे त्याच्यामुळे डिस्कशन चालू आहे. डिस्कस करू आणि आम्ही तुम्हाला कळवतो. जेवण झालं आहे आपलं. एकदम बिर्याणी चांगली होती पण एवढं पण म्हणजे असं टेस्ट वाटली नाही मला. बिर्याणी जे आम्ही ऑफिस जवळ खातो विरंगुळा म्हणून ती इथलं महापेतलं ते जास्त भारी वाटतं. आणि बाकी जो चिकनचा काहीतरी मसाला होता भारी होता आणि नान भारी होतं. बाकी बिर्याणी एवढी काही टेस्ट ही वाटली नाही. आणि आमच्या वेळेने तर परत तिचं दुकान ओपन करून बसलीच आहे. कुठेही जा. आता इथून निघू मग पडते. इथं चालू आहे एकदम जोराचा पाऊस. तर मित्रांनो जेवण केल्यानंतर आपण आता निघालो घरी. ऑटोन खूप दिवसांनंतर ऑटोन खूप कमी ट्रॅव्हल करतो. लोकल किंवा मग आपली कॅबच. आज म्हटलं थोडं ऑटोने ट्रॅव्हल करूया. यस तिथून रिक्षाने ऑटोने आल्यानंतर घरी जस्ट पोचलो आणि खूप लेट झाला कारण जरा ठाण्यात फिरत होतो. थोडंसं काहीतरी नवीन शोधत होतो. लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच ते. आणि सर्वात महत्त्वाचं मी आता आलो ज्या ऑटोने ना जी मी दाखवत होतो त्यानंतर पण मी येताना अजून एक दुसरी ऑटो केली. सो ऑटोचा एक्सपिरियन्स खतरनाक होता. 100 रुपये वाचवण्याच्या याच्यात जीव धोक्यात घालायचे फुल डायरेक्ट. म्हणजे ते काय होतं ना रस्त्यावर जसं माझं ॲक्टिवा सोबत व्हायचं. ग्रीप असते ना रस्त्यावर त्या आणि चिखल असतो. आता पाऊस चालू आहे मुंबईत म्हणजे सगळीकडेच. तर त्या चिखलात त्या ग्रीपवरनं लिटरली पलटी होण्याचे चान्सेस आहे रिक्षा. सो 100 रुपयासाठी 150 रुपयासाठी भाई कारच करायची. कॅबच करायची किंवा ट्रेनने ट्रॅव्हल करायचं. पण ज्या लोकेशनला मी होतो ना तिथून ट्रेनला जायला मला परत बॅक जावं लागलं असतं आणि मग खूप फिरून 2 तासांनी मी घरी पोचलो असतो. म्हणून बाय रोड तिथून जवळ होतं म्हणून मी विचार केला. पण मी नेहमी कॅब करतो पण विचार केला की यार ऑटो करू. थोडीशी 100 सेव्ह होत होती. म्हटलं जाऊ दे त्याला ऑटो करू. थोडीशी कधी मी केलं नव्हतं ऑटो म्हटलं करू. पण काय खतरनाक एक्सपिरियन्स होता. एवढा डेंजर चालू होता तो भेंडी. म्हटलं नको याच्यानंतर आहे ना बाबा आपली कॅबच होती. सेफ तरी येऊ घरी. कारण 100 रुपयासाठी जीव धोक्यात नाही घालू शकत. सो यस आज कालपासून व्लॉग मी कंटिन्यू करतोय. काल मी विसरून गेलो होतो व्लॉग एंड करायचा पण तो फार छोटा पण होता. मग म्हटलं आज मला माहिती होतं मी बाहेर जाणार आहे आणि थोडंफार एक्सप्लोर करणार आहे. सो कोपर खैरानीच्या समोरच्या स्टेशनचं आपण ती फ्राईड किचन ची हैदराबादी बिर्याणी ट्राय केली आणि त्याची रिव्ह्यू पण मी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असेल. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणण्यापेक्षा याच व्लॉगच्या मागच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहिलाच असेल. तसं होतं. याच्यापेक्षा आम्ही विरंगुळाला जे जातो आमच्या ऑफिसच्या खाली ते बेस्ट होतं. पण ठीक आहे ओव्हरऑल वन्स इन अ वाईल एक्सपिरियन्स चांगला होता. ठीक आहे चालायचंच. आता पुढच्या वेळेपासून लक्षात ठेवू. अजून बऱ्याच गोष्टी अजून एक्सप्लोर करायला मुंबईत पण टाईम पुरत नाही तेवढा. आणि आता जॉबचं पण बघायचं आहे. सो उद्या मे बी मी घरी जाणार आहे. सो पुढचा ब्लॉग येईलच. तो नाशिकचा येतो की मुंबईचा बघूच. काय प्लॅन होता आणि घरी गेल्यावर मला ब्लॉग करायला नाही पॉसिबल होत कारण काय तेच दाखवू. पण तरी एखादा मिसळचा स्पॉट आहे. मला मिसळ मी खूप मिस करतो. खूप दिवस झाले मी मिसळच खाली नाही. सो मिसळचं काहीतरी बघतो एखादा स्पॉट चांगला आपल्या नाश्त्यातला आणि तो कव्हर करू. मग
म्हणजे मला पर्सनली खायची पण आहे आणि त्या निमित्ताने ब्लॉगही होईल आपला. सो यस, हा व्लॉग इथे सेंड करू. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय. जय श्रीराम.